हे गाइस वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो गाइस कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या वडनाडाच्या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, गेले 2 ते 3 दिवस मी मामाच्या गावी आहे. मी रामनवमीसाठी खास आलेलो आणि रामनवमी झाली सुद्धा. त्यानंतर आता आमच्याकडे काल पूजासुद्धा झाली सत्यनारायण महाराजांची. आणि त्यानंतर आज कार्यक्रम आयोजित केला आहे. नाटक आणि लावणी नृत्य आहेत. तर ते पाहण्यासाठी आता आपण आलो आहोत श्रीराम मंदिराच्या बाजूलाच. हे बघा, माझ्या मंदिराच्या समोर मी उभा आहे. आणि बघा माझे 2 मामा, तिन्ही पण मामाच आहेत. छोटा मामा आणि सगळे 2 मोठे मामा. तर चला एन्जॉय करूयात हा सुद्धा ब्लॉग. व्हिडिओच्या सोबत राहा. चला, जय श्रीराम. आपल्या लेकाला ना पंक्याला बँकेत नोकरी लागली. मला माहितच होतं माझ्या मुलाला चांगली नोकरी लागणारच, पण तुमचाच विश्वास नव्हता ना त्याच्यावर. नाही, बरोबर बोलतेस. चला, मला वाटलं माझं कार्टन कामातच गेलं. तो फायनली त्याला नोकरी लागली. मी आता मालकाला सांगणार आहे की मला VRS द्या. म्हणजे काय करायचं माहितीये काय? त्या VRS मधून मिळणाऱ्या पैशातून आपण मस्तपैकी आपल्या कोकणात गावी जायचं. गावामध्ये ना एक छोटासा एकचा डिपको घ्यायचा, शेवंड्याची राखणं घ्यायची आणि ती राखणं घेऊन मस्तपैकी त्या हरणे बंदराच्या किल्ल्याजवळ जायचं. राखणं लावायची, शेवंड्या पकडायची आणि हरणे बंदरात परत लिलाव करायचा. आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून काय करायचं माहितीये? परत शेवंड्या विकत घ्यायची आणि घरात तळून खायची. मी काय म्हणतो, तुझं ते देवस्थान, ते एकविरा, जेजुरी, काळूबाई, रेणुकादेवी सगळं करायचं राहिलंय ना? ते सगळं करायचं आता. आपला मुलगा नोकरीला लागलाय. मागे बघा मी एक नवस बोलले होते. काय बरं ते देवाचं नाव? मानकाप्या. मला जागृत देवस्थान आहे ते. जायचं तिकडे पण जायचं. पहिलं जायचं. फुल मजा करायची. चला, मी आता आपलं लेकरू नोकरीला लागलंय की नाही? बरोबर. सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे. सगळी म्हणजे काय? मी तर घराच्या बाहेर आराम खुर्ची टाकून झेंगा ताणूनच बसणार आहे. त्यामुळे येऊ दे कोण पण कर्जदार. पैसा पोरगा नोकरीला लागलाय म्हणजे काय? मजा म्हणजे काय? रोज नवीन साडी घे तू. खुश ना? चालेल एकदम. तुम्ही पण चांगले कपडे घ्या. हे चवीला असेच मला मगाशी फोन उडवला. तुमचं अभिनंदन करायला येत असते. माझं ना मुलगा नोकरीला इथे लागला काय आणि माणसं अभिनंदन करायला आले काय? मी बघून येतो. खेडेकर आहेत का घरात? खेडेकर? त्या माईला मग मी काय खेडेकर इथे घरात बसलोय? खेडेकर या आपण या नाही का? या कसा बँक ऑफ नवकेतन कडून आलोय. ही कुठली बँक? नवकेतन. ज्या बँकेच्या जीवावरती हा फुकटचा शर्ट वापरलाय, ज्या बँकेच्या जीवावरती फुकटचा खाता, त्या बँकेचं नाव तर नीट घ्या ना. नवनिकेतन बँक असं आहे ना ते? नीट बोला. हो, आम्ही बँक ऑफ नवनिकेतन. अच्छा. तुम्ही आमच्या बँकेकडून जे कर्ज घेतलंय ना, आणि जे फेडले नाहीत ना, म्हणून आम्ही आलोय. कर्ज? हो. काय? कधी कर्ज घेतलं तुम्ही? आणि मला सांगितलं पण नाही. ते नाही का? ते पंक्याच्या चड्ड्यांसाठी आपण 2 लाखाचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी झाले 1 लाख. ओ साहेब, मी काय म्हणतो, ते कर्ज आहे ना ते आम्ही भरतो ना. अहो, तुम्हाला माहिती नाही
त्या 2-2 लाखाचा मी महिन्याला 100 रुपये हप्ता भरतो बँकेत. हो भरतो ना तुम्ही हप्ता 100 रुपये. अहो बँकेचं कर्ज बुडाला 100 भरून. असं काय? मी बँकेत आला ते पतपेढीत आला. थोडं करून भरतो ना आम्ही. तुम्ही कशाला एवढी काळजी करताय नाही का? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना मला फक्त आता 25,000 रुपये द्या आणि जी उर्वरित रक्कम आहे ना ती थोडं करून बँकेत भरून टाका. कापसाची पेन सांगते मी तुम्हाला, थोडं कर्ज फेडू आम्ही तुमचं. आणि काय माहितीये का, आता या कोरोनाच्या काळामध्ये पैसेच भेटत नाही, त्यातून यांचा पगार सुद्धा वेळेवर होत नाही. ते म्हणतो बरोबर आहे, पण कापसाची पेन लागली का नाही? म्हणजे खरं त्या पैशाला झाड नाही ना, हलवलं की पैसे आले. हो मी काय करतो, मी थोडी करून भरून टाकतो ना तुमचे पैसे. काय म्हणतो बेडेकर, आम्ही आमची नोकरी करतोय, आम्ही आमचं काम करतोय, आम्ही मुद्दाम नाही आलो इथे. समजा ना तुमच्या इथे. असं काय बोलताय? नाही म्हणजे प्रश्न काय आहे, मालकाने माझा लॉकडाऊन मध्ये पगाराचा अर्थ केलाय. कसं तरी घर चालवतोय. तेच ना. ते बायकोचे हात बघा, दुसऱ्याची भांडी घासून म्हणजे रट्टे आले. अवकाश नसताना लोक कर्ज का घेतात ना हेच मला कळत नाही सध्या. हो काय बोलताय? कोणाची काढताय? माझी अवकाश करतोय मी. कोण आहे सांग? बघा ना. सांग कोण आहे? काय माईला 2 लाखाचा कर्ज घेतलाय ना मी. हो आम्हाला काही शिकू नका कर्ज बिर्ज. सरकारने सांगितलं लॉकडाऊन मध्ये पैसे भरायचे नाहीत म्हणून. अहो जा, माहिती नाही जा. जी आर काढला शासनाने. माहिती नाही. हो हे काय बोलताय? शासन बघा, तुम्ही बघा. पैसे भरले नाही. परत करा आमचे. तुम्हाला आहो जाव करतो आणि तुम्ही काय म्हणजे तू लागला एक मिनिट काय म्हणता? काय बोलता काय? एक मिनिट. हा तुम्ही आमच्या पाहुण्याला का ढकललं? तुम्ही आमच्या बँकेच्या पाहुण्याला का ढकललं? हा माकड तोंड्या बाउन्सर. बघा मिस्टर बेडेकर, यांचे पैसे परत करा. माया पोरगात बाउन्सर. डोक्याला हात लावून काही होणार नाहीये. यांचे पैसे आधी परत करा. ए भावा, त्याच्याकडे बघत का बसलायस? वसुली कर, वसुली. नोकरीचा पहिला दिवस आहे ना तुझा. मग कॉलर पकड आणि आधी पैसे ना. काय मायला कॉलर काय पकडतोस? नाही म्हणजे कॉलर पकडणे कसं वाटेल? योग्य नाही वाटत हो. कसं वाटेल म्हणजे काय? तो का तुझा बाप आहे काय? हो तो माझा बापच आहे, मिस्टर बेडेकर. आणि हा की नाही माझा मुलगा, माझं लेकरू. जरा कमी बोला. हो काय? आम्हाला माहितीच नव्हतं. जमायला तलफात्रा इकडे. काय रे तू बँकेत नोकरीला लागलाय म्हणजे बँकेत या वसुली एजंटचा बाउन्सर म्हणून लागलाय? होय बाबा, तुमच्या कृपा आशीर्वादाने. गधड्या त्याला शंकनाथ कसला करतोय? बघा मिस्टर बेडेकर, मी या वसुली एजंटचा बाउन्सर आहे आणि फटके देणे माझा जॉब आहे. गांधीकर, दांडेकर माईला दांडा घालू काय? पेडेकर म्हणजे बापाचा काही श्राद्ध घालताय? सॉरी पेडेकर, पंकज तुमचा मुलगा आहे ना, तो आम्हाला माहिती नव्हता. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना उद्या बँकेत या आणि आपण जी काय सेटलमेंट ते आपण बँकेत उद्या बसून आरामात करून घेऊ. काय म्हणता? ठीक आहे. अच्छा ओके पेडेकर, ओके तुम्ही काही प्रॉब्लेम घेऊ नका. ओके, आपण सर्व सॉल्व्ह करू. ओके हो नाही सर, अहो पेडेकर माझ्या बोनीचे गिऱ्हाईक आहेत. काय करताय? तुला बापाचं काही दिवाला काढायचंय काय रे? मला जाता येत तर जाऊ दे ना. चला माझ्या सेफ्टीवर पाहिजे तो. मिस्टर पेडेकर, याने तर मला सांगितलं इथे यायचं पहिलं. तुमच्या लिस्टमध्ये 9 नंबरला नाव होतं. असं काय? हात घेऊन आला आम्हाला इथं. काय बोलताय? हा काय म्हणाला? हा. पहिले पेडेकरांकडून वसूल करून घेऊया. त्याचं काय झालं ना बाबा, काय? मी आपलं माझ्या अंतर्मनाला विचारलं. आता हे काय अंतर मग?
मी अंतर्मनाला विचारलं काय? हा प्रथमेश अबा काय करूया. मी काय म्हणतो काय आपल्याला दुसरा मुलगा पण आहे काय? मग शेजाऱ्यांशी वगैरे काय हो तुझं काय कसं? ए, हा प्रथमेश कोण रे? कोण हा प्रथमेश? काय पण बोलतात हे मला? आपला आतला व्हिडिओ आहे काय ए, पोटातला पोटातला? हा. त्यांच्या पोटात काय झालं? अरे तू छक्का नाही ना काढलास? म्हणजे मी माझ्या अंतर्मनाचं नाव ठेवलंय हे? प्रथमेश. हा कर्म. तर आतून आवाज आला काय हा तुझ्या माईला काय गजरिया जरा बोल त्या प्रेक्षकाला पण ऐकायला जाऊ दे. मनातल्या मनात बोलतोस ते. आता कधी माझी चुकी आहे गडबड हजर काय करणार. काय ते नीट बोल. हा काय झालं माहितीये आतून आवाज आला हा हा कर्जलिस्टच्या यादमध्ये बाबांचं 9 नंबरला नाव असताना मी दुसऱ्यांच्या घरात जाणे योग्य नाहीये. याला काही अर्थ नाहीये म्हणून मी थेट तुमच्याकडे आलो. आणि बरं गांधीजी काय म्हणतात काय म्हणतात? नाही माहिती. बरं गांधीजी काय म्हणतात. आम्हाला काय माहिती. मी काय गांधीजीच्या सत्याग्रहामध्ये गेलो होतो काठी घेऊन. सायमन गोबे. हा आठवलं गांधीजी म्हणतात सरळ बोल काय ते? नागिन डान्स करतोस काय? तुला मी पुंगीवाला वाटलो काय? तुम्ही बँकेत आला का पतपेढीत आला? बँकेत आलो सायडी. नाही, नाही, नाही. मला काय झालंय. काय झालंय रे गजरिया? आम्ही पण तेच विचारतोय. काय झालंय. त्याच्यामध्ये लिहिलंय का काय झालंय ते? हो, तुम्ही बँकेत आलात ना? मग काही असं बघत बसलाय? बरं आता आठवलं मला गांधीजी काय म्हणाले. काय म्हणाले? त्याला आठवलं. जर या जगातला कचरा साफ करायचा असेल हा. तर सुरुवात याच्यापासून केली पाहिजे. चला माझी काठी आण. माझी काठी आण. त्याचा ना आता पंचावत घुसवतोय. काय राहू? बाबा बाबा मी म्हणतो उदाहरण दिलं या माणसाला ना रूप काही कळत नाही काय बोलणं चालतं नाहीये. पंकज आमचा नाही पेडेकरांचं बोलणं झालेलं आहे. कशात दांडा घुसवतात मध्ये. काय माहितीये सर भावनांपेक्षा श्रेष्ठ असतात ती कर्तव्य आणि कर्तव्यात नाती येत नाही. आणि आज म्हणून मी यांच्याकडनं कर्ज वसुली केल्याशिवाय इथून जाणार नाहीये. त्यासाठी मला हात उचलावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. बापाला मारणार तू? बापाला मारणार? मार अजून एक बार माझ्याकडनं पण मार. काय वाटलं ते म्हणतो? नाही नाही आई मी बापाला नाही मारणार नाही की नाही मारणार? या कर्ज बुडव्याला मारणार आहे. काही काय म्हणतो आज? तुम्ही जरा दम खावा ना काय मध्ये मध्ये पचपत अरे म्हणून तुला बोललो हा शेजारचा वाटतोय मला. आज या कर्ज बुडव्याला मी सोडणार नाहीये. कर्ज बुडव्या? हा बुडव्या म्हणाला का मला फडव्या म्हणाला? काय बोलला मला फडवा बोलला ना? अगं अगं आई अगं अगं आई अगं अगं आई भावनांपेक्षा श्रेष्ठ असतात ती कर्तव्य आणि कर्तव्यांपेक्षा श्रेष्ठ असतात नाती. पण मी आज कोणाला कर्तव्याला भावनाला कशाला महत्व देऊ मला काही कळत नाहीये. तुझ्या मांडीवर बसून दूध पी चमच्याने. एका बाजूला कर्तव्य आहे दुसऱ्या बाजूला भावना आहे. आई मी काय करू सांग मला काय करू सांग आई मला काय करू. या लेकराला आता चक्रव्यूहातला या अभिमन्यूला बाहेर पडण्याचा मार्ग दाखव. ए माते काय करू मी काय करू. मला चांबारीच्या खरपात जाऊन जीव दे. काय करू विचारतोय? घ्यायचं पहिलं शायरीचं पुस्तक कुठे येते घेऊन ये. पहिलं शायरीचं पुस्तक घेऊन ये. जिम्मेदारी सुबह जल्दी उठा देती है और मजबूरी आगे रात तक सोने नहीं देती. हे देवा काय करू ह्याच्यातला कवी गाली बुटला वाटते. काय करू पुस्तक काय पहिलं ते जाणून टाकतो ह्याचं. बसावं. अरे
मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना, तू नको काळजी करू, मी आहे ना, उठ. तुम्ही दोघं पण या माकड तोंडाला घेऊन आताच्या आता निघा. तुमचं काय ते उद्या बँकेत जाऊन बघतो. चला तमाशा लावलाय घरामध्ये. पेडेकर आपण त्याला कशाला दांडा घुसून घेतोस यार? तुम्ही बसा बघू. आपण पीडितच होता. बघा मिस्टर पेडेकर, आज मी तुमच्याकडनं कर्ज वसुली केल्याशिवाय जाणार नाहीये. जर का मी आज यांच्याकडनं कर्ज वसुली केली नाही तर दुसऱ्या कर्ज बुडव्यांकडे मी कुठल्या तोंडाने जाऊ, त्यांच्याकडे कुठल्या तोंडाने पैसे मागू. आणि त्यासाठी मला आज हा शिवधन्य उत्सव उचलावा लागला तरी चालेल. त्याला योग्य वेळी शिवधनुष्य उचललं असतं तर आज असं उचलायची गरज पडली नसती. झेपेल तुला ते. आणि गधडी. हे मी जे 2 लाखाचं कर्ज घेतलंय ना, हे तू चड्डी घालतोस ना आतमध्ये नाडा हलवून, आणि शिक्षणासाठी घेतलं होतं. जो मुलगा वर्षात 2-2दा परीक्षा देऊन 10वी काही पास व्हायचं नाव नाही काढत, त्याच्यासाठी कर्ज काढणे शिक्षणासाठी आणि निवड मूर्खपणा नाही आहे का मिस्टर पेडेकर? बायको हसाय माझ्या डोक्यात भीबिरते हसाय. मला हे तुझे तरी आता हा कुठला काल ते जन्माला घातलाय का पूर्णपणे ब्लॉक झालोय मी आता. कर्ज फेडण्याची वेळ आली ना की सगळे कर्ज बुडवे असंच म्हणतात. काय असेल आपण बघितलं ना. आपण हाताळली ना. आवाज हो हो अहो तुमच्या लग्न खूप पाहिजे. तुम्ही एक काम करा, वारंवार नाव घेताना तर काय तुमच्या मुलाला आधी हजर करायचे. हजर करा मुलाला. हजर करा. अहो तुम्ही एकदा बोलवा तर काय नाव काय म्हणाल त्याचं? पंकज पेडेकर. हा हा तर आम्ही त्याला बोलवून घेऊ इथे आणि विचारू, हा बळा पंक्या तू तुझ्या मामाची जमलं घेतोस काय रे? तो हो म्हणाला तर आपण ह्यांना सोडून देऊ आणि त्याच्याकडनं तसं लिहून घेऊ काय. हा आणि मग आपण त्याच्या मागे लागू. काय म्हणताय सर? हो. हा काय सायमंड आहे काय? माझ्या समोर तो उभा आहे. बोलव कसं बोलव मी? अहो हात मारून तर बघा. या माणसाला तर एवढं सुद्धा काय करायचं नसेल ना तर मला आयुष्य तरी काय केलं नाही. चड्डी बनवण्यासाठी कर्ज करतो. काय करणार काय माणूस? हाच मला काय बोलायचं. त्याला तुला जन्माला घातलंय काय केलं नाही म्हणतोय. नाही मी तर बोलणारच नाही. पंक्या आता मी भरपूर कंट्रोल केला. अहो ऐका ना. हा सूर्या आम्ही पण खूप कंट्रोल केलाय. हे बघा मिस्टर पेडेकर, आमचे पैसे परत करा. आय वॉन्ट मनी. पंक्या तुझी नवीन सफाई. का भगवान म्हणतो माझ्या नवऱ्याला त्रास देऊ नका. काय करतेस काय तू? तुम्ही नको बसावं, तुम्ही शांत राहा. मी तुमच्या पाया पडतो. आता मी माझं स्त्रीधन तुम्हाला देते. नको 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 मिस्टर पेडेकर, तुम्ही तुमचे हे स्त्रीधन ह्यांच्यासाठी देऊ नका. स्त्रीधन? त्याला रामनवमीच्या जत्रेत घेतलेल्या 5-5 रुपयाच्या काचेच्या बांगड्या असते. स्त्रीधन 5 रुपयाचे असू दे नाही तर 10 रुपयाचे असू दे, पण तुम्ही हे स्त्रीधन या फुक्कड क्रिमिनलसाठी देऊ नका. काम कर आता मला मोबाईल आहे. त्याला 25,000 रुपये पाहिजे ना. लगेच मला 25,000 रुपये पाहिजे ना. देतो तुमचे 25,000. म्हणलंस 25,000 पाहिजे ना. हो पाहिजे. हा नाटक नको. हॅलो हा अंत्या. हा अरे मी बोलतोय. मी काय म्हणतोय, माझ्या घरी अर्जंट आता 25,000 रुपये घेऊन ये. हा लगेच घेऊन ये. हा ठीक आहे. पाहिजे ना तुम्हाला 25,000? पाहिजे. फक्त 3 मोजेपर्यंत थांबा.
तुम्हाला तुमचे पैसे पण मिळतील आणि तुम्हाला आम्ही आमच्या हरणाई बंदराचा बाजार पण दाखवतो. 25,000 एक, 25,000 दोन आणि 25,000 तीन. खरं झाला म्हणजे काय, त्याचा टायमिंग सॉलिड आहे. म्हैशीच्या पुढे त्याची अक्कल होते. अर्जंट बोलावले मला. भले डुले कुठल्या आळीतनं आणला त्या दारूच्या पलीतनं आला. पलीतच बसलेलो. असं काय बोलावले तर आलं पटकन. पैसे आणलेत ना? आणलेत ना, आणलेत. ते पण खंब्याला उडवलेस? नाही नाही, बसलेलो, मित्रांनी पार्टी दिली ना. असं जेव पण आणलं सोबत. हे काही नोटबंदीच्या काळातल्या नोटा आहेत काय? आता बँकेतनं काढून चुकी लावा, चुकी. तुझ्या मागे लावतो तेल आता. चालला जातो. ठीक आहे ठीक आहे, जा जा. आलेच वाटतं. हा बँकेतून आल्यासारखे दिसतात. नाही नाही, तिच्या घरातलेच आहेत. हा जा जा. आणि पैसे तुला देतो. ते पैसे परत कधी करणार? वाट बघ. अरे म्हणजे देतो तुला उद्या परवा. हा तू आता व्यवस्थित जा. देशील देशील. हा. बघितले पाहुणे बँकेतून आलेत म्हणून विचारलं पैसे कधी देणार. जाऊन जातोस की आता? नाही जातो येतो. हा ना जा. आणि समोर गटार आहे रे. रान डुकर सगळं लोणशील त्याच्यात. असं काय? जा. 25,000 रुपये. हो ठीक आहे, हे तुमचे 25,000 रुपये. हा तर मायला थँक्यू तरी बोला. आता तुम्ही जा. आता मी आहे आणि माझा हा मुलगा आहे. आपला त्या मायला शेजार जात आहे. त्याची खांडोळी करतो आता पण कशी. पंकज पंकज, एक मिनिट पंकज. एक मिनिट. थोडा पॉज घेतो, फटके खायचे ना आता. हे घे 1,000 रुपये तुझं आजचं कमिशन. आणि आता 5 वाजले. आजची ड्युटी तुझी पूर्णपणे संपलेली आहे. ओके, गुड जॉब. आता आमची ड्युटी चालू करतो. या बाबू आई, अगं पाणी आणतेस का ग? हो ताण लागली असेल त्याला. खूप दमलो ना. हो नाही. हो. अरे बाबा, हा तुम्ही कधी आलात? मी इथेच होतो. कुठे गेलो? पाहिलंच नाही. नाही पाहिलंच ना, ते डोळे फोडतो आता. अरे आई, बघ माझी पहिली कमाई. बाबाने देऊ? ये बाबा बाबा कोण माझ्या लेका? बाबा 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 अरे कोण माझ्या लेका? माझी पहिली कमाई. आणली आता त्या खांदे पहिले बघतो. मित्रांनो, कार्यक्रम म्हणजे संपत आलाय, पण आपण मेन आलेलो होतो मित्रांचं नाटक पाहण्यासाठी. नाटक खूप छान होतं. तर तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नाटक खूप छान रित्या ते सादर केलं, खूप छान वाटलं. आवडलं असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर